हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। ताईंनो, आज आपण पाहणार आहोत सगळ्यात जास्त व्हायरल असलेला हा पपलम टॉप कसा स्टिच करायचा। बघू शकताय तुम्ही, याच्यासाठी मी टॉपची उंची घेतलेली आहे 13 इंच। हा टॉप मी माझ्या 6 वर्षाच्या मुलीसाठी म्हणजे स्टिच करणार आहे। 13 इंच याची उंची घेतलेली आहे। 5 इंच बघू शकताय शोल्डरचं माप घेतलेलं आहे। 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। 5 इंच मुंडा आणि चेस्टचा चौथा भाग प्लस 2 इंच आणि खाली कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच अशा पद्धतीने घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही, इथं गळ्याची उंची द्यायची 4 इंच गळ्याची उंची दिलेली आहे। रुंदी 2 इंच घेतलेली आहे गळा रुंदी आणि अशा पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घ्यायचा। ताईंनो, फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात हा टॉप स्टिच करायला, पण आपल्याला खूप अवघड असा वाटतो, बघायला खूप सुंदर वाटतो आपल्याला, म्हणजे किती अट्रॅक्टिव्ह दिसतो। बघू शकताय तुम्ही, असा आपला फ्रंट आणि बॅक पार्ट तयार झालेला आहे। आता बघणार आहोत जी आपल्याला ह्या पपलम टॉप साठी जो आपल्याला फ्रिल बनवायची आहे ती आपण त्याची लांबी बघू शकताय 30 इंच लांबीचे मी 2 भाग करून घेणार आहे, 2 पार्ट, आणि रुंदी 5 इंच घेणार आहे। बघू शकताय, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। हा टॉप मी 6 वर्षाच्या मुलीसाठी म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या मुलीला आरामात बसणार अशा पद्धतीचं बनवणार आहे। बघू शकता, अशा पद्धतीचे 2 पार्ट आपण तयार करून घ्यायचे। 30 इंच साधारणतः त्याची लांबी असली पाहिजे आणि 5 इंच रुंदी मी घेतलेले आहे। ते मेजरमेंट मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या पद्धतीने तुम्हाला कमी जास्त घेऊ शकता। बघू शकता, आता आपण स्टिचिंग करायला घ्यायचंय। हा फ्रंट पार्ट आहे, त्याच्यासाठी बघू शकताय असा मी आता याला अस्तर लावलेला आहे, म्हणून अस्तर लावून आपली जी फ्रंटची बाजू आहे त्याला असं गळ्याला अस्तर लावून डबल फोल्ड करून घ्यायचे। बघू शकताय, मुंड्याच्या सुद्धा साईडला मी अशी टीप मारून घेते। आपली मेन फॅब्रिकची बाजू वरती आली पाहिजे आणि त्याच्यावर ही अस्तर आलं पाहिजे। अस्तर नसेल लावायचं तर तुम्ही अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या सुद्धा लावून असं गळा फोल्ड करून घेऊ शकता। बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने आता त्याला दाब टीप मारून घ्यायची। मुंड्यापासून सुरुवात करायची ते दुसऱ्या मुंड्यापर्यंत स्टॉप करायचा। अजिबात या टॉपला वेळ सुद्धा लागत नाही, पण आपल्याला गावातल्या म्हणजे स्त्रियांना बघितल्यावर किती वाटतं, किती हा अवघड असेल, पण दिसायला खूप सुंदर असतो। तसंच ताईंनो, न भिता कुठलंही काम मला येणार म्हणून तुम्ही ते करायचं आणि आवडीनं करायचं, नक्की तुम्हाला जमणार। व्हिडिओ बारकाईने पाहायला ना, नक्की तुम्हाला हा सुद्धा टॉप पहिल्याच प्रयत्नात खरंच खूप सुंदर टॉप बनवणार, माझी खात्री आहे। बघू शकताय, खूप सुंदर आपला आता म्हणजे आपली फ्रंट बाजू तयार झालेली आहे। आता बॅक आपण तयार करतोय। बॅक साईडला आपण चौकोनी गळा केलेला आहे। बघू शकताय, हुक लावण्यासाठी अशा पद्धतीने त्रिकोणी कटिंग करून असं स्टिच करून घ्यायचंय। खूप सोपं आहे, नॉचेस देऊन घ्यायच्या कट करून असं, आणि आपलं अस्तर आहे ते असंच पलटी करून घ्यायचं। मुंड्याच्या साईडला सुद्धा अस्तरलाच अशी फिटिंग मारून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा कापड लावावं लागत नाही। बघू शकता, आणि जर अस्तर नसेल तर तुम्ही क्रॉस पट्टी अशाच पद्धतीने लावून ती डबल फोल्ड करू शकता। बघू शकता, आपला बॅक पार्ट सुद्धा किती वेळात 5 मिनिटात आपला हा सगळं तयार झालेला आहे। बघू शकताय तुम्ही, खूप ताईंनो सोपं असतं, आपल्याला फक्त ते अवघड वाटतं। एकदा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडीनं तुम्ही हे असं एकदा तुम्हाला आवड निर्माण झाली की तुम्ही आवडीने असे नवीन नवीन टॉप ट्राय करणार। बघू शकता, अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची। ताईंनो, घर बसल्या खरंच काही ना काही करा, स्वतःसाठी, आपल्या म्हणजे सेल्फ रिस्पेक्टसाठी करा। बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने मी आता हा जो टॉप आहे त्याला मी फ्रंट साईडला अशी लेस लावते गळ्याला, जेणेकरून हा टॉप स्टिच केल्यानंतर तुम्हाला दाखवते, कुणाला वाटणार सुद्धा नाही हा स्टिच केलेला टॉप आहे। तुम्हाला कुणालाही वाटेल हा रेडीमेडच घेतलेला आहे। बघू शकताय, आता आपण जी फ्रिल लावणार आहोत टॉपला, क्रॉप टॉपला, ती अशा पद्धतीने चुन्या घालून घ्यायचं। बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने चुन्या घालून घेतल्यात। दुसऱ्या सुद्धा पट्टीला अशाच प्रकारे चुन्या मारून घ्यायच्या। बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूला अशा चुन्या मारून घ्यायच्या। बघू शकताय तुम्ही, आता हा आपला फ्रंट साईडला ही अशा पद्धतीने
ही तयार केलेली चुन्यांची पट्टी आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायची, उलटवर सुलट असं ठेवायची। बघू शकताय तुम्ही। आता बॅक पार्ट सुद्धा याच पद्धतीने जोडून घ्यायचा। बघू शकताय तुम्ही, असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा असं स्टिच करून घ्या। ताईनो खूप सोपी पद्धत आहे। आता शोल्डर जोडून घ्यायच्या। बघू शकताय तुम्ही, याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्लीवलेस, मी स्लीवलेस ठेवला आहे, तुम्हाला भाई लावायचे असले तर भाई सुद्धा लावू शकता। बघू शकता एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते कटिंग करून टाकायचं। खूप सुंदर आपलं तयार झालाय। आता मी हा म्हणजे छोटीसाठी हा टॉप बनवत आहे, म्हणून मी तिला फिटिंगसाठी हे असे बंद बनवणार आहे। लहान मुलींना कसं बंदाचे टॉप फ्रॉक छान वाटतात घालायला, म्हणून मी याला बंद लावलेत। आपण जर मोठ्या मुलींसाठी करणार आहोत तर नाही लावलात बंद तरी चालेल, आणि लावलात तरी खूप छानच वाटेल। आता फॅशनच झालेली आहे। बघू शकताय फिटिंगची टीप मारून घ्यायची आणि आपला टॉप रेडी झालेला आहे। काय अवघड आहे ताईनो याच्यात, खूप सोपा आहे। दिसायला फक्त माणसाला वाटतं बाबा हा खूप अवघड असेल, पण खूप सोपा तुम्ही एकदा लक्ष घातलं तर खूप सोपं होऊन जातं। तुम्ही फक्त बारकाईने बघा आणि खरंच घर बसल्या असं नवनवीन स्टिच करा तुम्हाला। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त ताईंनी सपोर्ट करा। धन्यवाद। बघू शकताय किती सुंदर टॉप तयार झालेला आहे आपला।